आपण परम्युटेशन ह्या टॉपिकवरचे क्वेश्चन्स बघत होतो. बघा, जर का मागच्या एका लेक्चरमध्ये आपण बघितलं की सगळे स्वर जर का एकत्र बसवायचे तर आपण काय करणार आहोत, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल लगेच एक तोंडी गणित घेऊन टाकूया आपण, की मी मनाने तयार करून देतो तुम्हाला. जर का आपण असं दिलेलं असेल की PRANAV, राईट, PRANAV. ओके, नको, हे डबल एकच होतंय. आपण इथे हे घेऊया, आपण LI घेऊ, प्रणव नको, प्रणाली घेऊ. ठीक आहे, प्रणाली, राईट. यांनी म्हणलेत की आम्हाला सगळे स्वर एकत्रच बसवायचे, बरोबर आहे. सगळे स्वर एकत्र बसवायचे म्हणल्यानंतर काय, आपण असं इमॅजिन करू की PA, RA, NA, LA झालं, आणि हे सगळे स्वर आपण इकडे बसवले AA आणि I. म्हणजे काय, P ला एक खुर्ची, R ला एक खुर्ची, N ला एक खुर्ची, L ला एक खुर्ची आणि N ला एक असणारे सोफा. म्हणजे बसण्याच्या गोष्टी आपल्याकडे किती आहेत, 1 2 3 4 आणि हा एक सोफा, म्हणजे किती, 5 फॅक्टोरियल झाले. त्याच्यानंतर हे म्हणले आमच्यात आम्हीच बसून घेतो, यांचे पण झाले 3 फॅक्टोरियल. कधी हा A इकडे बसेल, हा इकडे बसेल, A इथं मध्ये कुठेतरी बसेल, असं त्यांचं ते बघून घेतील, 3 फॅक्टोरियल, बरोबर आहे. रिपिटेशन कोणाचे झाली आहेत का, झाली आहेत, स्वरची झाली आहेत, A ची झाली आहेत, म्हणजे 2चं फॅक्टोरियल, बरोबर आहे. आता जे काही आन्सर येईल याचं ते तुम्ही काढून घेऊ शकता, राईट. काय येणार आहे, 5चं फॅक्टोरियल किती येतं, 120 गुणिले 3चं फॅक्टोरियल, 2चं फॅक्टोरियल, म्हणजे 3 गुणिले 2 गुणिले 1, ते 2 गुणिले 1 वरचे 2 गुणिले 1 कट झाले, उरले किती, 3, म्हणजे किती, 360, बरोबर आहे. 360 असं त्याचं उत्तर आहे. हे म्हणाले आम्ही एकत्र बसतो म्हणून. जर का ते म्हणाले आम्ही एकत्रच बसत नाही तर काय करायचं, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल सोपं गणित घेऊया, एकदम नको, एकदम आपण पकडलं एक्स्ट्रा. ठीक आहे, हे काय म्हणाले एक्स्ट्रावाले की आम्हाला सगळे स्वर एकत्र नको. आपण मागच्या एका लेक्चरमध्ये बघितलं होतं की एकत्र बसणं आणि एकत्र बसणं नको, राईट. होपफुली ते मला असं वाटतं की वरच कुठेतरी असणार आहे, ते इकडेच कुठेतरी लिहिलेलं नाही, जाऊ द्या, हरकत नाही. एक्स्ट्रा हे काय म्हणाले, स्वर एकत्र नको, स्वर एकत्र नको असं ते म्हणाले, बरोबर आहे. बरं, यांची सगळ्यांची प्रोबॅबिलिटी काढून घ्यायची, किती येते बघा. 1 2 3 4 5, सगळ्यांची मांडणी 5 प्रकारे होऊ शकते. 5चं फॅक्टोरियल, आपण एक काम करूया, याचं घेऊया. एकूण शक्य मांडणी, राईट, सर्व एकत्रवाले काढून घ्यायचे आणि प्लस उर्वरित, राईट. ते काय म्हणताय, एकत्र नको म्हणजे हे उर्वरित. मग आपण काय करायचं, एकत्रवाले काढायचे, ते बेटर पडते, सोपं पडते ते, बरोबर आहे. शक्य मांडणी सगळ्यांची एकूण किती आहे, 5 जण आहेत, म्हणजे 5चं फॅक्टोरियल, बरोबर आहे. ते म्हणाले सर्व स्वर एकत्र, सर्व एकत्र स्वर काढून घेऊ आपण, बरोबर आहे. किती जण झाले मग आता, व्यंजन E1, याला एक बसले, याला दुसरी खुर्ची, याला तिसरी खुर्ची, याला चौथी, स्वरांचं एकत्र आहे ना, म्हणून यांना एक सोफा. म्हणजे किती बसण्याचे ठिकाणे किती झालीत आपल्याकडे, X ला एक खुर्ची, T ला एक खुर्ची, R ला एक खुर्ची आणि E आणि A साठी एक सोफा, म्हणजे 4, बरोबर आहे. त्याच्यामध्ये ते E आणि A दोघ जण त्यांचा गोंधळ घालतील, कुठेही बसा, कडेला बसा, इकडे बसा, तिकडे बसा. कसं बसणार आहे, सोफ्यावर. एक तर E इथं असेल, नाही तर A इथं असेल, नाही तर A इथं असेल, नाही तर E इथे असेल, झालं. याच्या पलीकडे काही होत नाही, म्हणून 2 फॅक्टोरियल, बरोबर आहे. ते त्यांचं बघून घेतील. आलं लक्षात. 4 जागा आहेत, 4 बसण्याचे वस्तू मागवल्यात, त्याच्यापैकी 3 खुर्च्या आहेत, X, T आणि R साठी, राईट. E आणि A साठी 2 स्वर एकत्र बसवायचे होते आपल्याला, आपण त्यांच्यासाठी एक सोफा आणून दिला. असे झाले बसण्याच्या गोष्टी 4. E आणि A त्यांचं पाहून घेतील, राईट. आणि उर्वरित आपल्याला काढायचंय, उर्वरित. 5चं फॅक्टोरियल किती आहे, 120. पाठच करून घ्यायचे, 7 पर्यंतचे पाठच करून घ्यायचे, राईट. 4चं फॅक्टोरियल किती येतंय, 24.
गुणिले 2 किती झाले 48 बरोबर आहे. 120 48 राईट. आणि हे प्लस उर्वरित म्हणजे आता काय झालं 120 मायनस 48 इक्वल्स टू उर्वरित म्हणजे किती 72 पद्धतीने आपण त्यांना बसवू शकतो. 72 पद्धतीने आपण त्यांना काय करू शकतो बसवू शकतो. कसं 72 पद्धती कोणत्या आहेत की 72 पद्धती कुठे जिथे स्वर एकत्र नाहीत. 72 पद्धती कशा आहेत जिथे स्वर एकत्र नाहीत. सगळे स्वर एकत्र जर का ठेवले तर 48 आणि स्वर जर का एकत्र नसतील तर ते 72. 48 आणि 72 म्हणजे सोबतवाल्यांसोबत नसणारे असे सगळे मिळून म्हणजे सगळे एकूण शक्य मांडणी होतील. त्या किती आपल्याकडे 120. 48 आणि 72 अशा दोन त्याचे बायफर्गेशन केलेलं आहे. ठीक आहे. जर का आपण दुसरा एक शब्द बघितला की मशीन MACHINE याच्यामध्ये यांनी सांगितलं की ओके स्वर एकत्र नको आहेत याच्यामध्ये राईट. स्वर ओके सेमच कंडिशन आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 7चं फॅक्टोरियल काढायचंय. त्याच्यानंतर बसण्यासाठी आता त्यांना बसण्यासाठीच्या वस्तू म्हणजे काय खुर्ची किंवा सोफा किती लागणार आहेत 1 2 3 4 आणि हे म्हणाले की आमच्या स्वरांसाठी एक सोफा म्हणजे किती झाले 5. 5चं फॅक्टोरियल 3चं फॅक्टोरियल कोणी आहे का डबल याच्यामध्ये MCHN आणि AIE कोणीच डबल नाही राईट. आणि यांच्यामध्ये काय विचारलं आपल्याला स्वर एकत्र नको. स्वर एकत्र नको म्हणजे काय आपण सगळे स्वर एकत्र असण्याचं काढून घेऊ बरोबर आहे. सगळे स्वर एकत्र असल्याचं काढून घेतलं आपण आणि हे कोण उरले मग उर्वरित उरलेले आहेत. 7चं फॅक्टोरियल किती आहे 540. 5चं फॅक्टोरियल 120 गुणिले 3चं फॅक्टोरियल किती येत आहे 6 किती झाले 720. छेदस्थानामध्ये टाकल्यानंतर उरले किती 7. 7 पद्धतीने अशी मांडणी करता येते. एक मिनिट 5040 आणि प्लस उर्वरित. ओके हे प्लस आहे ना उर्वरित ओके उर्वरित. मग याच्यामधनं 720 काढून टाका. तुम्हाला जी काही संख्या उरेल ती असेल उर्वरित म्हणजे तुम्हाला स्वर एकत्र नकोची जे काय असेल ते आन्सर तिथे येऊन जाणार आहे. ओके आपण आता पुस्तक बघूयात. आपलं पुस्तक म्हणतो क्वेश्चन बघूयात. बघा पहिला क्वेश्चन त्यांनी दिलाय आपल्याला किती प्रकारात 4 पुस्तके कोण ABCD एकावर एक ठेवता येतील जेणेकरून A व B एकमेकांच्या सानिध्यात राहणार नाहीत म्हणजे एकमेकांसोबत नको आहेत आपल्याला राईट. शक्य मांडणी किती आहेत आधी त्यांच्या चेक करून घ्या. 4चं फॅक्टोरियल शक्य मांडणी काय 4 जण आहेत ना ABCD त्यांचं फॅक्टोरियल त्यांची एकत्र असण्याची प्रोबॅबिलिटी काय ती काढून घ्या. प्रोबॅबिलिटी म्हणतो त्यांची सोबत एकत्र असण्याची मांडणी किती असेल तर AB आपण एकत्र ठेवू. ते म्हणले नाही एकत्र नको आपण एकत्र ठेवून बघूया किती येतील. मग आता C ला 1 D ला 1 आणि ह्या दोघांना 1 म्हणजे किती 3. C साठी 1 D साठी 1 आणि ह्या दोघांचं 1 झालं. बसण्याची ठिकाणे 3 आणली त्याच्यामध्ये त्यांचा गोंधळ त्यांचं ते बघून घेतील दोघ जण राईट. त्याच्यामध्ये रिपिटेशन वगैरे काही प्रकारच नाही. आणि इकडे काय उर्वरित म्हणजेच काय एकत्र नको ओके. किती आलं 3चं फॅक्टोरियल 6 2चं फॅक्टोरियल 2 साइन 2 12. 4चं फॅक्टोरियल काय येतंय 4चं फॅक्टोरियल 4 गुणिले 3 12 12 गुणिले 2 24 24 गुणिले 1 म्हणजे किती 24च 24 12 हे इथं उर्वरित म्हणजे हे 12 या 24 मधनं निघून जातील म्हणजे उरलीच किती
12. आलं? 12. उर्वरित म्हणजे काय की एकत्र नको असेवाले बाबा, तर आपलं ऑप्शन आलं इथे 12. ओके ओके, हा क्वेश्चन आपण थोडासा उशीर बघूयात. ओके, एका 52 पत्त्यांच्या संचामधून 2 पत्ते निवडले असता दोन्ही पत्ते लाल असण्याची संभाव्यता किती? आता हे आलं पत्त्यांवरचं. ठीक आहे, पत्त्यांवरचं आलंय तर आपण थोडंसं ह्या पूर्ण लेक्चरमध्ये आता शेवटपर्यंत मला असं वाटतं की पत्त्यांवरच बघूयात. बघा, 52 पत्ते असतात एका कॅटमध्ये, 52 पत्ते असतात. ठीक आहे, त्यांचा शेप असतो, होपफुली मला इथे जर का कलर भेटला तर देईल, पण मी कलर ब्लॅक घेऊया आपण. ह्याचा काहीतरी शेप असतो त्यांचा. ठीक आहे, हा असतो काळा. ड्रॉइंग बरंच घाण आहे माझं, तरी थोडंसं सहन करून घ्या. ठीक आहे, हा असतो हार्ट, तो पटकन जमतो आपल्याला काढायला. राईट, त्याच्यानंतर हा झाला हार्ट. मग असतो डायमंड. डायमंड तो रेड कलर मध्येच असतो. ठीक आहे, आणि मग एक ते किल्वर का काहीतरी म्हणतात. हा स्पेड असेल तर हा किल्वर आहे, बरोबर आहे. काय माहिती, असंच काहीतरी असं फुलगोबी सारखं दिसत असतं ते, असं असं असं, आणि मग त्याला खाली अशी दांडी. तर हा पण काळाच असतो. ठीक आहे, ह्या प्रत्येकामध्ये असतात 13-13 पत्ते. राईट, 13-13 पत्ते कसे असतात ते दाखवतो मी तुम्हाला. बघा, के क्यू जॅक म्हणजे किंग क्वीन जॅक 9 8 7 6 5 4 3 2 1. राईट, असं हे सगळ्यांचे असतात. राईट, हेच असंच 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 असंच. ठीक आहे, ह्या सगळ्यांचे असतात. म्हणजे प्रत्येकामध्ये किती झालेत? 13 पत्ते झालेत. राईट, याच्यामध्ये सगळे रेडमध्ये असतात. इकडे रेड, के क्यू जे 9 8 7 6 5 4 3 2 1. हा एक नसून तो ऍक्च्युली ए दिलेला असतो त्यांनी, काय माहिती ते काय असतं ते. ए सांगितलंय इथे, एकच्या जागी त्यांच्याकडे ए असतो. एस एस म्हणतात, ACE एस. ठीक आहे, सेम असंच ह्या बाकीच्या दोघांचं सुद्धा. ठीक आहे, सेम ह्या बाकीच्या दोघांचं, याचंही लालमध्येच असतं आणि याचं काळ्यामध्ये असतं. ठीक आहे, 52 पत्ते होतात. 13 का 13, 13 2 26, 13 39, 13 चौक 52. 52 पत्ते झाले. ठीक आहे, आता त्यांनी काय विचारले? एका 52 पत्त्यांच्या संचामधून 2 पत्ते निवडले असता दोन्ही पत्ते लाल असण्याची संभाव्यता किती? त्यांनी संभाव्यता हे विचारलेली आहे. बरोबर आहे, संभाव्यता विचारलेली म्हणजे काय? हा जर का शब्द जेव्हा तुम्ही ऐकलात तेव्हा समजायचं की आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी. ओके, प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असतं? मी सरळ सांगतो तुम्हाला, कंडिशन अपॉन नो कंडिशन. राईट, कंडिशन अपॉन नो कंडिशन. नो कंडिशन म्हणजे काय की 52 पत्त्यांमधून 2 पत्ते काढायचे, ही झाली नो कंडिशन. 52 पत्ते आहेत, त्याच्यापैकी 2 पत्ते काढायचे. राईट, आणि ते दोन्हीच्या दोन्ही लाल असले पाहिजे. मग आता दोन्हीच्या दोन्ही लाल कशामधून येणार आहे? एक तर हार्ट मधून येणार आहे, नाहीतर मग डायमंड मधून येणार आहे. बरोबर आहे, हार्ट वाले पत्ते किती आहेत? 13. डायमंड वाले पत्ते किती आहेत? 13. म्हणजे किती? 26. ते जे लाल पत्ता जो निघणार आहे तो ह्या 26 मधूनच निघणार आहे ना. बरोबर आहे की नाही? ही झाली कंडिशन की ते दोन्ही लाल निघाले पाहिजे, लाल असण्याची, दोन्ही पत्ते लाल, ही झाली कंडिशन. ठीक आहे, फक्त 52 पत्त्यांच्या संचांमधून 2 पत्ते काढायची, ही झाली नो कंडिशन. त्याच्यात काहीच कंडिशन सांगितलेली नाही. 52 पत्त्यांमधून 2 पत्ते काढा. ओके, मग क्वामध्ये येऊन सांगतात की दोन्ही पत्ते लाल पाहिजे, दोन्ही पत्ते काळे पाहिजे, दोन्ही पत्ते राजा पाहिजे, दोन्ही पत्ते क्वीन पाहिजे, दोन्ही पत्ते एस पाहिजे. राईट, ह्या झाल्या कंडिशन. पण आधी काय सांगितली का? कंडिशन नाही. 52 पत्त्यांमधून 2 पत्ते काढा, ही झाली नो कंडिशन. आणि ते लाल असले पाहिजे म्हणजे 26 मधलेच 2 पाहिजे, ही झाली कंडिशन. ओके, आता बघा,
याला सरळ काहीच करायचं नाही. बघा 52/2 हे 52C2 आहे ना, ते 52C2 काहीच नाही. हे जेव्हा तुम्हाला असं दिसेल ना, डोळे झाकून माझ्यावर एक विश्वास ठेवायचा. ठीक आहे, हे कशाचं, हे कॉम्बिनेशनचं सूत्र आहे. राईट, ते पण मी आता डायरेक्ट आपण क्वेश्चन सुरू केले म्हणून कॉम्बिनेशन पण तुम्हाला एक पुढच्या लेक्चरमध्ये सांगूनच देईल मी काय असं ते. काही फारशी जास्त त्याच्यामध्ये थिअरी नाहीये, साधं सरळ सोपं असतं, काहीच करायचं नाही. हा छेदाचा आहे ना, जशाल तसा काढून घ्या. काढून घेतलं, राईट. सीच्या खालचा अंक बघायचा किती आहे, 2 आहे. त्याला 1 पर्यंत गुणाकारात उलटा लिहून आणायचा. 2 गुणिले 1 आणला, राईट. 1 पर्यंत. जर का 4 असतात तर ह्या सीच्या जागी जर का 4 असतात आपण काय केलं असतं, 4 × 3 × 2 × 1 असं केलं असतं. ओके, झालं 2/1. खाली किती घरं भरली आहेत, 2 घरं भरली आहेत. मग या वरच्याचीही तेवढीच घरं उतरवत आणायची, म्हणजे किती, 52 × 51. ओके, हा 1 आहे, राईट. सेम तसंच खाली किती आहेत, 2 गुणिले 1 ह्याच्यासाठीचं सांगतो, राईट. ह्या सीच्या जागी पण आपण छेदावाली लाईन टाकली आहे आणि 26चे पण 2 घरं उतरवत आणायची, म्हणजे किती झाले, 25. हे आणि हे झालं का कट, म्हणजे उरलं काय आता तुमच्याकडे 26 × 25, 52 × 51. हे झाले का दुप्पट, म्हणजे किती, 25/102. ओके, कुठल्याही एका संख्येने भाग जात नाही. 102 ला जातो 3 ने भाग, पण 25 ला जातो फक्त 5 ने भाग. म्हणजे तसं तर बाकी जातीलच आहे 102. झालं का, एवढ्या ही त्याची प्रोबॅबिलिटी आहे. बघा, छेद मोठा आहे 102 मोठा आहे 25 पेक्षा, म्हणजे हे 1 पेक्षा मोठं नसणार आहे आणि 0 पेक्षा लहान पण नसणार आहे. तर ती संभाव्यता काय काढली आपण, त्याची 25/102. ओके, पुढच्या गणिताला आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. धन्यवाद.